नमस्कार मंडळी. संडेचा दिवस आणि संडे म्हटलं तर जरा आरामातच होतो रोजच्यापेक्षा, कारण एवढी घाई गडबड नसते. थोडं 5-10 मिनटं आरामात केलं तरी चालते. तर माझी सकाळची कामं चालू आहेत. अंगणात सडा वगैरे टाकला, घरातून झाडझूड करून फरशी पुसायला घेतली आणि मग स्वयंपाकाला घेतला. कारण ना इथे चुलीची जागा, खाली वगैरे बसावं लागतं आणि काड्यांना आपण सारखं हात लावतो, मग तेच हात आपण कपड्यांना पुसतो. म्हणून मग म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे करायचं, कामं करायची आणि नंतरच आंघोळ वगैरे करायचं. तर सकाळच्या जेवणामध्ये मी गवारीची भाजी बनवली होती, कारण रात्री कढी बनवली होती ना, तर कढी होती त्याच्यामुळे वरण काही ठेवला नाही. गवारीची भाजी, पोळ्या, भात करून घेतला आणि पोळ्या लास्टला केली. लोखंडाचा तवा आपल्याकडे असावा म्हणून हा तवा घेतला होता. तर बरा झाला की आता चुलीवर ठेवायला बरं पडते, नाहीतर ॲल्युमिनियमचे तवे ना चुलीवर जळून जातात. आपल्याला सवय नाही आहे चुलीवर म्हणून. आणि चहा पाणी झाला आणि त्याच्यानंतर हे कपडे धुवायला टाकले होते, ब्लँकेट वगैरे. आता कसं थंडी कमी झाली त्याच्यामुळे हे धुवून ठेवणं सुद्धा गरजेचंच असते. ते धुवून घेतले. रोजच्या प्रमाणे आपली देवपूजा वगैरे झाली आणि तोपर्यंत 10:30 वाजले. आणि काल आणल्यासला आवडणारे भुईमुगाची शेंग रात्रीच उकडून ठेवले होते मी आणि ते आता थोडंसं सुकायला घातले. आणि बाजारातून आणलेल्या केळी बघा किती अशा पिकलेल्या होत्या ना. रुद्रांशच्या पप्पांनी कलिंगड आणले होते, 4-5 कलिंगड आणले होते, शेतकऱ्यांनी कोणीतरी दिलं असेल तर. आणि कपडे धुवून घेतले होते, ते कपडे आणले सुकलेले. कसे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर लवकर सुकतात. तसं मी वर काही सुकवायला घेऊन जात नाही, पण ब्लँकेट वगैरे होतं, बेडशीट, पॅन्ट शर्ट, बरेच कपडे होते त्याच्यामुळे वर केली होती.